माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सर्वांना मनपूर्वक प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी दीर्घकालीन अशा संघर्षातून स्वतंत्र झाला. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला एक सुसंघटित लोकशाहीवादी आणि न्यायवादी व्यवस्था देणे ही मोठी जबाबदारी आपल्या सगळ्यांच्यावर होती. त्यासाठी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि ती 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. 26 जानेवारी हा दिवस निवडण्यामागचे ऐतिहासिक असे कारण होते. 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची मागणी झाली होती. त्या ऐतिहासिक घटनेला स्मरण करून संविधान अंमलात आणण्याचा दिवस ठरवण्यात आला. भारतीय लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली ही राज्यघटना जगातील सर्वात मोठी लिखित संविधान आहे. घटना समितीचा मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी संविधान निर्मितीमध्ये बहुमोल असे योगदान दिले. संविधानाने आपल्याला न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा वारसा दिला. प्रत्येक नागरिकाला समान अधिकार, धर्म स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शिक्षणाचा हक्क दिला. त्यामुळे भारतातील लोकशाही जगातील सर्वात मोठी आणि सशक्त अशी लोकशाही म्हणून ओळखली जाते. विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, शेती, शिक्षण, आरोग्य, संरक्षण, अंतराळ संशोधन, सांस्कृतिक वारसा आणि क्रीडा क्षेत्रामध्ये जगभरामध्ये आपले स्थान निर्माण करत आहे. भारत जगातील सर्वात वेगवान वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक अर्थव्यवस्था आहे. समाजातील दुर्बल घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाद्वारे गुणवत्तापूर्ण शिक्षण त्याचा प्रसार होत आहे. आयुष्यमान भारत योजनेद्वारे सर्वसामान्यांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत आहेत. भारताच्या विविध व परंपरेचा जगभरात विविधता व परंपरेचा जगभरात गौरव केला जात आहे. आपला सोलापूर जिल्हा औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रामध्ये चौफेर अशी प्रगती करत आहे. वस्त्रोद्योग असेल, बिडी उद्योग असेल, नव्या औद्योगिक प्रकल्पामध्ये रोजगार निर्मिती होत आहे. खास करून सोलापूर शहरामध्ये चालू झालेली विमान सेवा आणि सोलापूर शहरामध्ये प्रस्तावित असलेला IT पार्क हा या शहराचा आणि या जिल्ह्याचा विकासामध्ये खूप मोठं योगदान देणारे हा घटना आपल्या या जिल्ह्यामध्ये होत आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय आणि तांत्रिक शिक्षण संस्थांमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार होत आहे. जिल्हा रुग्णालय, आरोग्य केंद्राद्वारे जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध होत आहेत. खास करून पंढरपूरची वारी मुळे जिल्ह्याला विशेष अशी ओळख मिळाली असून पंढरपूर, अक्कलकोट, सिद्धेश्वर मंदिर, ऐतिहासिक किल्ले आणि नैसर्गिक स्थळे जिल्ह्याला पर्यटनाच्या नकाशावर महत्वपूर्ण स्थान देतात. देशाची, राज्याची, आपल्या जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करणे आवश्यक आहे. संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करताना कर्तव्याचे पालन, सामाजिकता, बंधुता, एकात्मता जपणे, पर्यावरण संरक्षण करणे, शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छतेबाबतीत जागरूकता निर्माण करणे, लोकशाही प्रक्रियेत सहभाग घेणे. भारताचा प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून आपल्या लोकशाही मूल्यांचा, संविधानाचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा सन्मान आहे. आपण सर्वांनी मिळून देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे. मी पुनश्च एकदा आपल्याला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.